बघा मित्रांनो, हा सरासरी या टॉपिकवरील खूप महत्त्वाचा प्रश्न आहे आणि हा प्रश्न आपण सूत्राशिवाय कसा सोडवू शकतो ते बघूया. आणि हा प्रश्न तुम्ही सुद्धा नोट करून घ्या. तर बघा या प्रश्नामध्ये काय म्हटले आहे. 9 व्यक्तीपैकी 8 जणांनी प्रत्येकी 30 रुपये जेवणावर खर्च केले. 9व्या व्यक्तीने त्या 9 जणांच्या सरासरी खर्चापेक्षा 20 रुपये अधिक खर्च केले. तर त्या सर्वांनी मिळून एकूण किती रुपये खर्च केले ते शोधा. तर बघा, 9 व्यक्तीपैकी 8 जणांनी किती खर्च केले? 30 रुपये. म्हणून 8 आपण लिहून घेऊ. नंतर शिल्लक किती राहिला? एक व्यक्ती. म्हणजे गुणोत्तर किती तयार झालं? 8:1. इथून आपण एक सरळ लाईन काढून घेऊ. तर बघा, आता हे प्रश्न कसा सोडवायचा आहे. हा जो 1 आहे तो इकडून सुरुवात करू आपण. 1. आणि हे जे 8 आहे ती इकडल्या भागात सुरुवात करू. 1, 2, 3, 4, 5, 6, 7 आणि 8. म्हणजे काय, दोघांना एकमेकाच्या विरुद्ध लिहून घ्यायचे. एका भागाचे भाग इकडून लिहायचे आणि 8 भाग इकडून लिहायचे. जिथे हे दोन्ही मिळतात तिथे एक काय असते, सर्वांचा सरासरी खर्च म्हणजे सरासरी. सरासरी खर्च म्हणजे किती जणांचा हा? हे 9 व्यक्तींचा सरासरी खर्च ते आपल्याला काढायचा आहे. परंतु त्यांनी आपल्याला काय दिले आहे? 8 व्यक्तींचे खर्च दिले आहे. किती दिले आहे प्रत्येकी? 30 रुपये. आणि या एका व्यक्तीने किती खर्च केला म्हणते? या सर्वांच्या सरासरी खर्चापेक्षा 20 रुपये जास्त. 20 रुपये जास्त म्हणजेच, आणि हे किती भाग आहे? एकूण 8 भाग. म्हणजे याचा अर्थ काय झाला? 8 भाग म्हणजे 20 रुपये. तर एक भाग म्हणजे किती? 20 एक 20 भागाकारात 8. 20 ला 8 ने जर भागले तर किती रुपये मिळेल? 2.5 रुपये. म्हणजे प्रत्येक एका भागाची किंमत किती मिळाली आपल्याला? 2.5 रुपये. जर आपण 2.5 इथे ठेवले तर बघा, हे 30 रुपये होते. या जागेवरून इकडे जाताना 2.5 वाढले. म्हणजे 30 रुपयामध्ये 2.5 जर ऍड केले तर सर्वांचा सरासरी खर्च किती मिळेल? 32.5 रुपये. आता आपल्याला मिळाला सर्वांचा सरासरी खर्च. परंतु आपल्याला प्रश्न काय विचारला? त्या सर्वांनी मिळून एकूण किती रुपये खर्च केले ते शोधा. तर एकूण खर्च म्हणजे काय असते? एकूण खर्च म्हणजे सरासरी खर्च गुणेला एकूण व्यक्ती. एकूण व्यक्ती किती आहे? 9. या दोघांचा गुणाकार करून घेऊ. 9 पाची 45, 5 हातचे आले 4, 9 2 18 4, 22 2 हातचे आले 2, 9 3 27 2 29. म्हणजेच, आणि याचा हा पॉईंट म्हणजे किती रुपये झाले एकूण खर्च? 292.5 रुपये. म्हणजे या प्रश्नाचं उत्तर काय आहे? पर्याय क्रमांक 3.